पुढची यानंतरची बातमी बघूया। गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरला पुराचा मोठा तडाखा बसतोय आणि त्यामुळे पावसापूर्वी प्रशासन अलर्ट मोडवर असून आज कोल्हापुरात मॉक ड्रिल घेण्यात आलंय। या मॉक ड्रिलचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापुरात प्रशासनाकडून मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे। पावसाळ्याच्या तोंडावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक आहेत ती सुरू केलेली आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर ही सगळी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंचगंगा नदीपात्रामध्ये महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे या ठिकाणी बोटी घेऊन उतरलेले आहेत। कोल्हापूरच्या आयुक्त देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 2019 आणि 2021 साली कोल्हापूरला पुराचा फटका आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बसला होता आणि यंदाचं जे हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार पाऊसमान यंदा चांगला आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा जर आपत्ती आली तर त्याला कशा पद्धतीनं तोंड द्यायचे याच्यासाठीचे हे सगळे प्रात्यक्षिकं आहेत ती या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण नदीपात्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे सगळे 4 बोटी घेऊन या ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली आहे। कोणकोणत्या ठिकाणाहून पंचगंगा नदीमध्ये नाले मिसळले जातात याची देखील पाहणी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला, कोल्हापूर शहराला जर पुराचा फटका किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीनं प्रशासन तयार आहे त्याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जाते। कॅमेरामन निलेश चव्हाणसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।